गुलाबजामुन आहे आणि स्नॅक्स आहे, रायता आहे आणि सॅलेड आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आनंद आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे. आपल्या भाऊची हळद होती काल इथं, आज लग्न आहे. मग आजच्या ब्लॉगची सुरुवात मंगल कार्यालयामधून होत आहे. आणि मी कुठं झोपलो माहिती आहे का? हे बघा, इथं लग्न लागणार आहे. आता सकाळचे 7 वाजले इथं आणि लग्न दुपारी 12-12:30चं आहे. तर मग इथं लग्न लागणार आहे. तर रात्री इथंच सगळेजण झोपे गेले होते. बस पप्पा चालेत आता आंघोळ करायला, कारण की इथलचं आंघोळचं बाथरूम लय भारी आहे. म्हणजे आम्ही कपडे बिपडे घेऊन आलो होतो. तर मग आता पप्पा चालेत आंघोळ करायला. मला बी जायचं आहे थोड्या वेळानं. पाहुणे येतील, मजा येणार. तर मित्रांनो, आता सकाळचे 8:30 वाजले. मस्त आता इथं पोहे बनवलेत पाहुणे रावणेला. हे बघा, ही जोडी अंकलला आता आंघोळ केली आणि आंटी तशाच आहेत. आंटी नाही, आंटी आंघोळ नाही करणार आता. हे अरुण आहे. रात्री आम्ही पिवळे शेरवाने घातल्या होत्या, पण रात्री हळदच कॅन्सल झाली. आता हाय मला हळद, बघूया आता आहे की नाही. बाकी हे बघा, हे रूम आहे. इथं रात्री सगळ्या लेडीज झोपल्या होत्या. सगळ्याच्या बॅगा वेगा इथंच आहेत. तर मग आता आपल्याला आंघोळ करायचं. सगळ्यात पहिले आपण जाऊन बघूया नाश्त्याला काय आहे का आंटी इथं. पोहे रेडी आहे. ओके, तर मग जाऊन आता आपण पोहे खाऊया आणि पोह्याचं रिव्ह्यू देतो मी इमानदारीने. कशी लागले ते सांगतो तुम्हाला. हे बघा, हे पिल्लू आहे. हे माझ्या आत्याचं पोरगं आहे आणि हे माझ्या चुलत बहिणीचं पोरगं आहे की नाही रे? आशुताईचं पोरगं आहे ना तू? हां, तिकडं सगळी गँग आपली नाश्ता करायला या. आणि ते सगळं गावाकडचं वराड आहे बरं का आपल्या. म्हणजे हे सगळे चुलत बहीण भाऊ आहेत माझे. चुलत्या आत्या वित्या ते आहेत ते सगळ्याचा नाश्ता चालू आहे. मी काही नाश्ता केला नाही, कारण की मी बाहेर गेलो होतो, बाहेरच नाश्ता करून. तर आता मी तयार झालो मस्त येल्लोवाली शेरवानी घालून. हे बघा लुक कसा दिसायला. अरे फोन जा, असा दिसालो मी. आता जायचे आपल्याला हळद लावायला. मी तुम्हाला एका आमच्या छोट्या आत्याला भेटवतो. हे बघा, ही आमची छोटी आत्या. तर ही आमची छोटी आत्याबाई आहे. तर मग माझ्या पप्पाचे जे आजोबा होते ना, त्यांना 5 लेकरं होते. म्हणजे 7 लेकरं होते टोटल. तर 2 बहिणी होत्या आणि 5 भाऊ होते. तर त्या 5 भावापैकी सगळ्यात लहान भावाची मुलगी आहे ही. आणि त्या 5 भावापैकी दुसऱ्या तिसऱ्या नंबरच्या भावाचा नातू आहे की नाही? तर मग ही माझी आत्याबाई आहे, सगळ्यात छोटी. मिळून फक्त 1 वर्षानं मोठी आहे. आणि थांबा, अजून एक गोष्ट हिची हाईट दाखवतो. समृद्धी इकडे पकड याला. असं नाही, मागच आहे मागे उठे. हां, तर मग हिची हाईट बघा. माझ्यापेक्षा 4 फूट कमी आहे. आणि वरून हिल्स दाखव. हे बघा, हिल्स पण घातलेली. तर मग आता हळद वेळेत लागली आहे. सगळेजण हळद खेळत. तर मग हळद चालू आहे इकडे. मस्त सगळेजण हळद खेळालीत मस्त. आणि हे बाळ आहे ना, इथं असं बाहेर हिंडू लागलं. तर मग मी याला घेतलं आता जवळ. लय हिंडू लागलं म्हणून. हे बघा, हे गुड्डू पंडित आहे. मागून ये रे जरसा, मागून ये. असं जवळ ये, समोर ये. तर मग हे बघा, हे गुड्डू पंडित आहे. आणि हे आहे ना, हे आदिराचा भाऊ आहे. याचं निकनेम जुगनू आहे. बहुत गलत हुआ मेरे साथ, ये तूने बहुत गलत किया. फोटो? हां, 2 मिनटं थांबा जर सर. 2 मिनटं थांबा. तर मग आता हळद वेळेत झाली आहे मस्त. आता 10:15 वाजले आणि 12 वाजता लग्न आहे काय की. तर मग आता मी आंघोळ करायला जाणार आहे. बिना आंघोळीचं गेलो बरं का मी हळदीला. तर मी बिना आंघोळीचं हळदीला गेलो. आता वापस आलो. तर अशी दशा आहे. तर मस्त शॅम्पू विंपू लावून आंघोळ करायची. आणि देन मग आपली दुसरावाला सूट येते निळावाला, ते सूट घालायचं लग्नासाठी रेडी व्हायचं. थोड्या वेळानं DJ येणार आहे. तर मग आता DJमध्ये नाचायला बी मजा येणार आहे. यायला भेटा, ह्या माझ्या काकू आहेत. तर आता सकाळचे 11 वाजलेला आणि मस्त आंघोळ करून मस्त छान तयार झालो मी. आरशामध्ये बघा लुक कसा दिसायला. हे बघा असं दिसायला, समोर असा दिसायला. आणि तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला काय नाही, लास्ट टाइम मी जयंतीला घेतलं होतं. तर जयंतीचा ड्रेस आहे
तर मग नवा होता तर मी म्हणलं भैया याला लग्नामध्ये घालूया आपण. मम्मी आली या, हे जावई बापू आलाय. तू जाय यार. आई आली या, बाई एक आली या. आणि इकडे लेडीज बसणार आहेत, इकडे जेंट्स बसणार आहेत. आणि बघा स्टेज असं आहे, प्रमोद प्रतीक्षा. मग आता थोड्या वेळाने लग्न लागणार आहे. पहिला आता मस्त लग्न निघत लागले आणि आता मी जेवायला बसलो. जेवायला काय काय आहे दाखवतो. सगळ्यात पहिले हे एक अजय आणि हे काय नाव आहे तू, अभिषेक पंडित. तर हे दोघं जण माझ्यासोबत आहेत जेवायला. आणि जेवायला हे बघा पुरी आहे, चपाती आहे, डाळ भात आहे, आलूची नाही हे वांग्याची भाजी आहे, गुलाबजामुन आहे आणि स्नॅक्स आहे, रायता आहे आणि सॅलेड आहे. मी म्हणून लागलो आता लग्न निघून लागले मस्त. आणि सगळे पाहुणे जिकडे तिकडे गेले तर. आणि जे पाहुणे म्हणजे ज्या पाहुणेच्या ट्रेन नंतर आहे ते पाहुणे अजून इथंच आहेत. आम्हाला बार दाखवतो. हे बघा असे सगळेजण इथं इकडं तिकडं बारीक बारीक लेकरं इकडे तिकडे हिंडालीत. बारीक बारीक लेकरं, हे बारीक बारीक लेकरं. आणि हे बघा हे लहान बाळ इथे खेळाले हे वाले. हे बघा हे याच्यासोबत मी फोटो बिटो काढले छान छान मस्त. 6 वाजले संध्याकाळचे आणि आता मी आलो घरी. आता 7 वाजता मला जायचे ड्युटीला. आणि आपल्या घरी पाहुणे आले तर हे बघा ये ना बेटा, ही माझी आई आहे. आई असं असं कर एक बार. ओके. आणि हे जावई बापू याला तर तुम्ही ओळखीताच. जय बासमती म्हण, जय बासमती. मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजले तर आणि मला आता ड्युटीला जायचे. तर मग आता सगळेजण घरी आले तर हे मी 4 व्हीलरमध्ये गेलो. मी 220वर गेलो होतो. तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं मी 220वर गेलो होतो. तर मग आता सगळेजण आले तर मामा इथं आराम करायला येतं. आई, मम्मी, पप्पा, मनभाऊ गेला आहे ड्युटीला. आणि बाईनं आता चहा बनवला आहे आपल्यासाठी मस्त. आता चहा प्यायचा आणि ड्युटीला जायचं. तर मग तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.